नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण ऑगस्टच्या चालू घडामोडीवर व्हिडिओ पाहतोय. तर यामध्ये आपण टॉप 125 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 500 लाईक पूर्ण करताल. तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, नीती आयोगाची 9वी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक PM मोदींच्या अध्यक्षतेखाली झाली. तर यंदाच्या सभेचा विषय काय होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विकसित भारत 2047. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर नीती आयोगाची 9वी गव्हर्निंग काउन्सिल बैठक PM मोदींच्या अध्यक्षतेखाली झाली. तर बैठकीचा भर भारताला विकसित देश बनवण्यावर आहे. तर या वर्षीच्या बैठकीची थीम विकसित भारत 2047 आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर कोणत्या संघाने अलीकडेच महिला आशिया कप 2024 जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, श्रीलंकेच्या संघाने. ठीक आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर श्रीलंकेच्या महिला संघाने श्रीलंकेमध्ये खेळले गेलेल्या महिला आशिया कप 2024 स्पर्धेत इतिहास रचलेला आहे. तर अंतिम सामना रविवारी 28 जुलै डंबुला येथे खेळला गेला, ज्यामध्ये श्रीलंकेने भारतीय महिला संघाचा 8 विकेटने पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील माहिती आहे, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 6 विकेट गमावून 165 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18.4 षटकांत 2 विकेटवर 167 धावा केल्या आणि सामना जिंकलेला आहे. तर भारत विक्रमी 8व्यांदा फायनल खेळायला आला होता. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, CP राधाकृष्णन बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत? CP राधाकृष्णन. ठीक आहे. सर्व राज्याचे राज्यपाल पाहून घेऊया. तर सिक्कीमचे आहेत ओमप्रकाश माथुर, राजस्थानचे हरिभाऊ बागडे, छत्तीसगडचे रामेन डेका, झारखंडचे संतोष गंगवार, तेलंगणाचे जिष्णुदेव वर्मा, पुडुचेरीचे कैलाश नाथन, पंजाबचे गुलाबचंद कटारिया आणि यानंतर मेघालयचे CH विजयशंकर, महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन आणि आसाम मणिपूरचे लक्ष्मण प्रसाद आचार्य. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अजिंक्य नाईक बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत? अजिंक्य नाईक. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर वयाच्या 37व्या वर्षी अजिंक्य नाईक यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनवण्यात आले. तर अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा म्हणजेच MCAचा सर्वात तरुण अध्यक्ष बनलेला आहे. तर MCAचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे या निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या. लक्षात ठेवा. यानंतर पाचवा प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये 12,000हून अधिक धावा करणारा 7वा फलंदाज कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जो रूट बनलेला आहे. कोण बनलेला आहे? जो रूट. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज जो रूटने अनेक विक्रम आपल्या नावावर केलेले आहेत. तर जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये 12,000 धावा पूर्ण करणारा जगातील केवळ 7वा फलंदाज ठरलेला आहे. तर यानंतर पुढील माहिती आहे, त्याच्या आधी केवळ इंग्लंडच्या ॲलिस्टेअर कुकला ही कामगिरी करता आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा, अलीकडेच कोणी सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मनोज मित्तलने. कोणे? मनोज मित्तलने. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर मनोज मित्तल यांनी भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर यानंतर मित्रांनो, तर आपण सिडबीचा लॉंग फॉर्म पाहून घेऊया. तर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. तर स्थापना झालेली आहे सिडबीची 2 एप्रिल 1990 मध्ये
मुख्यालय लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? मनोज मित्तल. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 7वा प्रश्न आहे, IMF ने आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज किती टक्क्याने वाढवलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 7% वाढवलेला आहे. किती टक्क्यांनी? 7% वाढवलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ने 2024 या आर्थिक वर्षाचा अंदाज वर्तवलेला आहे. तर 2025 मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 20 अंकांनी वाढून 7% नेण्यात आलेला आहे. तर IMF म्हणजे काय मित्रांनो? तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. लक्षात ठेवा. तर IMF ची स्थापना झालेली आहे जुलै 1944 मध्ये. मुख्यालय वॉशिंग्टन DC मध्ये आहे आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? क्रिस्टालिना जॉर्जिएवा. लक्षात ठेवा. आणि उपमंत्री गीता गोपीनाथ. ठीक आहे. यानंतर 8वा प्रश्न आहे, तर कोणता देश द्विवार्षिक पुरुष क्रिकेट आशिया कप 2025 चे आयोजन करेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारत देश करणार आहे. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर आशियाई क्रिकेट परिषदेने 2025 आणि 2027 मध्ये होणाऱ्या आगामी द्विवार्षिक पुरुष क्रिकेट आशिया चषक स्पर्धेचे आयोजन जाहीर केलेले आहे. तर भारत 2025 आवृत्तीचे T20 फॉर्मॅटमध्ये यजमान करेल आणि बांगलादेश 2027 आवृत्तीचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय ODI स्वरूपात यजमान करेल. लक्षात ठेवा. तर भारत 2025 आशिया चषक T20 फॉर्मॅटमध्ये आयोजित करेल. लक्षात ठेवा. तर कारण आगामी 10वी ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 मध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. लक्षात ठेवा. तर T20 फॉर्मॅटमध्ये भारत सध्याचा विश्व विजेता आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर 2027 आशिया कप बांगलादेशमध्ये एक दिवसीय स्वरूपात होणार आहे. ठीक आहे. यानंतर पुढील माहिती आहे मित्रांनो, कारण 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये 14वी ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ठीक आहे. यानंतर 9वा प्रश्न आहे, तर कोणत्या देशाने अलीकडेच पहिला महिला आशिया चषक जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, श्रीलंकेने. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणी? तर श्रीलंकेने. ठीक आहे. तर यानंतर 10वा प्रश्न आहे, तर मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिश्र 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कांस्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? कांस्य पदक. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिश्र 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत कांस्य पदक जिंकलेले आहे. तर एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी मनू भाकर स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय ठरलेली आहे. तर तिने यापूर्वी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक जिंकले होते. तर समर गेम्समध्ये पदक जिंकणारा सरबजोत सिंग आता 6वा भारतीय नेमबाज ठरलेला आहे. तर यानंतर 11वा प्रश्न आहे, तर बांगलादेशातील युद्ध सैनिकांच्या नातेवाईकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये किती आरक्षण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 30% आरक्षण होते. किती टक्के? तर 30%. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर बांगलादेशातील कोटा प्रणाली हटवण्याच्या तरुणांच्या मागणीला अधिक गती मिळालेली आहे. तर आंदोलन बांगलादेशाच्या 1971च्या स्वातंत्र्य युद्धात लढलेल्या दिग्गजांच्या नातेवाईकांसाठी 30% सरकारी नोकऱ्या राखीव ठेवलेल्या कोटा प्रणालीचा शेवट करण्याची मागणी करत होते. यानंतर 12वा प्रश्न आहे, तर खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नीता अंबानी यांची. कोणाची? तर नीता अंबानी यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर नीता अंबानी यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर म्हणजेच IOC दुसऱ्यांदा एकमताने निवड झालेली आहे. तर 2016 मध्ये रिलायन्स फाउंडेशन सुरू करणाऱ्या नीता अंबानी IOC मध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. तर IOC म्हणजे काय मित्रांनो? तर IOC म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती. स्थापना झालेली आहे 23 जून 1894 मध्ये. मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? थॉमस बाक आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर 13वा प्रश्न आहे, तर संघ लोकसेवा आयोगाचे म्हणजेच UPSC चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रीती सुदान यांची. कोणाची मित्रांनो? तर प्रीती सुदान यांची. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर अलीकडेच माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांची संघ लोकसेवा आयोगाच्या पुढील अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान
1983 पासून IAS अधिकारी मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर UPSCच्या नवीन अध्यक्षा बनलेल्या आहेत. तर हे पद भूषवणारी दुसरी महिला असलेल्या सुदानने बेटी बचाओ बेटी पढाओ आणि आयुष्यमान भारत यांसारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. तर UPSC 1926 मध्ये स्थापित भारत सरकारसाठी नागरी सेवकांची भरती, निवड आणि प्रशिक्षण देते. तर प्रीती सुदान या आंध्र प्रदेश केडरच्या 1983च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. तर त्यांना अंदाजे 37 वर्षांचा अनुभव आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो, अध्यक्षाची नियुक्ती कोण करते? तर संघ लोकसेवा आयोग. UPSC ही भारतातील एक स्वतंत्र संवैधानिक केंद्रीय भरती संस्था आहे. लक्षात ठेवा. तर UPSCचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत कलम 315 ते कलम 323 नुसार भाग 14 मधील आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर UPSCचे अध्यक्ष आणि इतर सदस्य भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात. तर UPSCचा कोणताही सदस्य 6 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा 65 वर्ष वयापर्यंत त्यापैकी जे आधी असेल ते आपला पद भूषवू शकतो. लक्षात ठेवा. तर जर संघ लोकसेवा आयोगाच्या कोणत्याही सदस्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर त्याला आपला लेखी राजीनामा भारताच्या राष्ट्रपतीकडे द्यावा लागतो. लक्षात ठेवा. तर UPSCचे अध्यक्ष किंवा इतर कोणत्याही सदस्याला भारताच्या राष्ट्रपतींच्या आदेशाने त्यांच्या पदावरून काढून टाकले किंवा निलंबित केले जाऊ शकते. लक्षात ठेवा. तर 14वा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कर्नाटकच्या राज्य सरकारने. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर राज्य मंत्रिमंडळाने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण करण्यास मान्यता दिलेली आहे. तर रामनगर जिल्ह्यात 5 तालुके आहेत. तर रामनगर, चन्नापटना, मगडी, कनकापुरा आणि हरोहल्ली. लक्षात ठेवा. तर कर्नाटक विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया. तर राजधानी आहे बेंगळुरू. राज्यपाल सध्याचे थावरचंद गेहलोत. सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या. लक्षात ठेवा. यानंतर 15वा प्रश्न आहे, बहुचर्चित कुऱ्हाडी बंद पंचायत अभियान कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजस्थान या राज्याशी संबंधित आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर कुऱ्हाड घेऊन जंगलात न जाण्याची आणि झाडी तोडण्याची शपथ स्थानिक समाजानेच घेतलेली आहे. तर या एका निर्णयाने येथील जंगले पुन्हा हिरवीगार होऊ लागली आहे. तर वाघांसाठी चांगले वातावरण तयार केले जात आहे. तर 32 वर्षापूर्वी सुरू झालेल्या या पंचायतीचे कारण काहीसे असे आहे. तर राजस्थान विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत सध्याचे हरिभाऊ किशनराव बागडे आणि लोकसभेच्या 25 जागा आहेत आणि राज्यसभेच्या 10 जागा आहेत. राष्ट्रीय उद्याने पाहून घेऊयात. तर वाळवंट राष्ट्रीय उद्यान, केवलदेव घाणा राष्ट्रीय उद्यान, भरतपूर. लक्षात ठेवा मित्रांनो. तर प्रश्न आहे 16वा, इंडिया हाऊसचे नुकतेच प्रथमच उद्घाटन कोठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पॅरिसमध्ये झालेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर ऑलिम्पिकच्या भव्य सुरुवातीच्या एका दिवसानंतर पॅरिसमध्ये भारताच्या पहिल्या कंट्री हाऊसचे म्हणजेच इंडिया हाऊसचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांनी दीपक प्रज्वलन करून इंडिया हाऊसचे उद्घाटन केलेले आहे. तर इंडिया हाऊसच्या उद्घाटनाप्रसंगी IOC सदस्य नीता अंबानी यांनी आशा व्यक्त केली की भारत लवकरच ऑलिम्पिकचे आयोजन करेल. तर ते म्हणाले, ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच बांधलेल्या इंडिया हाऊसमध्ये आपले स्वागत आहे. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे 17वा, जय शहा यांच्यानंतर ACCचे पुढील अध्यक्ष कोण होणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मोहसिन नकवी होणार आहेत. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर जय शहा यांच्यानंतर मोहसिन नकवी ACCचे अध्यक्ष होतील. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच PCBचे अध्यक्ष मोहसिन नकवी 2024च्या उत्तरार्धात आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच ACCचे अध्यक्ष बनणार आहेत. तर यांची कर्तव्ये पाहून घेऊयात आपण. नकवी आगामी स्पर्धेचे नेतृत्व करतील. लक्षात ठेवा. तर आशिया कप 2025 एक T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धा भारतात होणार आहेत. तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये होणार आहे. तर मित्रांनो, यानंतर 18वा प्रश्न आहे, तर सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 25,000. किती हजार? तर 25,000. ठीक आहे, लक्षात ठेवा.
तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्र सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात 25,000 प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. तर यानंतर 19वा प्रश्न आहे, तरंग शक्ती 2024 या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन कोणता देश करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारत देश करत आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर तरंग शक्ती 2024 या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन करण्यासाठी भारत सज्ज आहे. तर यामध्ये जवळपास 30 देश सहभागी होणार आहे. तर याचे आयोजन 2 टप्प्यात केले जाईल. लक्षात ठेवा. तर पहिला टप्पा 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान तामिळनाडूच्या सुलारमध्ये आणि दुसरा टप्पा जोधपूरमध्ये 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये झाला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 20वा. तर आसाम रायफल्सचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विकास लाखेरा यांनी. कोणी? तर विकास लाखेरा यांनी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा यांनी आसाम रायफलचे नवे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर 4 दशकांच्या सेवेनंतर निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल PC नायर यांची ते जागा घेतील. यानंतर 21वा प्रश्न आहे, तर नुकतीच वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, साधना सक्सेना नायर यांची. कोणाची? साधना सक्सेना नायर यांची. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. तर त्यांना इस्रायली संरक्षण दलासोबत केमिकल, बायोलॉजिकल आणि रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर CBRN मध्ये प्रशिक्षण दिले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 22वा प्रश्न आहे, भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा कोणत्या बंदरावर उभारली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जवाहरलाल नेहरू बंदरावर. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर देशाची कृषी निर्यात आणि आयात क्षमता वाढवण्यासाठी मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरावर भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा उभारण्यात येणार आहे. तर बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 284 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. ठीक आहे. यानंतर 23वा प्रश्न आहे, तर जागतिक कृषी निर्यात निर्देशकांत भारताचा क्रमांक काय आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 8वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? 8वा. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर WTO डेटानुसार 2023 मध्ये भारत कृषी उत्पादनांचा जगातील 8वा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून उदयास आलेला आहे. तर 2022 मध्ये निर्यात $55 अब्जवरून $51 अब्ज इतकी कमी झालेली आहे. तर टॉप 10 निर्यात करणाऱ्या देशांपैकी 7 देशांमधील कृषी निर्यातीत सर्वसाधारण घसरणीमुळे हे स्थैर्य आलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर 24वा प्रश्न आहे, नुकतेच परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जपान या देशामध्ये केलेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. अलीकडेच परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी टोकियो जपान येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. तर ज्यात गांधींचा जागतिक वारसा आणि शांतता आणि अहिंसेचा शाश्वत संदेश अधोरेखित करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील माहिती आहे, तर हा कार्यक्रम चतुर्भुज परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी जयशंकर यांच्या जपान दौऱ्याच्या निमित्ताने घडलेला आहे. लक्षात ठेवा. या पुतळ्याचे अनावरण एडोगावा वॉर्डमध्ये करण्यात आले, जेथे लक्षणीय भारतीय समुदायाचे निवासस्थान आहे आणि लिटल इंडिया म्हणून ओळखले जाते. तर जपानविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया. तर राजधानी टोकियो आहे, पंतप्रधान फुमियो किशिदा आहेत आणि चलन आहे जपानी येन. ठीक आहे. यानंतर 25वा प्रश्न आहे, अलीकडेच राज्यपालांच्या 52व्या परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, द्रौपदी मुर्मू यांनी. कोणी? तर द्रौपदी मुर्मू यांनी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑगस्ट 2024 मध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राज्यपालांच्या 52व्या बैठकीचे उद्घाटन केलेले आहे. यानंतर 26वा प्रश्न आहे, तर फॉर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादी 2024 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इलॉन मस्क बनलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात शॉर्टमध्ये. तर टेस्ला आणि SpaceXचे CEO इलॉन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत.
यानंतर पुढील प्रश्न आहे 27वा. भारतातील पहिले 24 तास धान्याचे ATM कोणत्या राज्यात उघडण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ओडिशा या राज्यामध्ये. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. ओडिशाने अन्नपूर्ती अनाज ATM भारतातील पहिले 24x7 तांदूळ वितरण सुरू केलेले आहे, जे सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच PDS मध्ये क्रांती घडवून आणेल. तर तंतोतंत वितरण सुनिश्चित करून हे यंत्र 5 मिनिटात 50 किलो धान्य वितरित करू शकते. तर सुरुवातीला भुवनेश्वरमध्ये लॉन्च केले गेले ते ओडिशाच्या सर्व 30 जिल्ह्यांमध्ये विस्तारित केले जाईल. लक्षात ठेवा. तर ओडिशाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर राजधानी आहे भुवनेश्वर. सध्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आहेत आणि राज्यपाल रघुबर दास आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रीय उद्याने आहेत भितरकणिका आणि सिमलीपाल आणि लेक आहेत चिल्का तलाव. यानंतर 28वा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने 2025 या आर्थिक वर्षासाठी किती टक्के महागाईचा अंदाज लावलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 4.5%. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIने आर्थिक वर्ष 2025 साठी महागाईचा अंदाज 4.5% वर कायम ठेवलेला आहे. तर याचा अर्थ यावर्षी महागाई दर याच श्रेणीत राहण्याची अपेक्षा RBIला आहे. लक्षात ठेवा. तर हा आकडा महत्त्वाचा आहे कारण तो देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी आणि विकासासाठी महत्त्वाचा आहे. तर यानंतर आपण RBI विषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. स्थापना 1 एप्रिल 1935, मुख्यालय मुंबई आणि सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास आहेत. लक्षात ठेवा. तर 29वा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने किती रोजगार संधी निर्माण करण्यासाठी लॉजिस्टिक धोरण मंजूर केलेले आहे? तर योग्य उत्तर 5 लाख रोजगार संधी निर्माण करण्यासाठी लॉजिस्टिक धोरण मंजूर केले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर महाराष्ट्र सरकारने नवीन लॉजिस्टिक धोरणाअंतर्गत 5 लाख रोजगार संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. तर राज्यात लॉजिस्टिक हब आणि ट्रक टर्मिनल विकसित करणे हे धोरणाचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. तर महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, राजधानी मुंबई. राज्यपाल CP राधाकृष्ण आहेत सध्याचे आणि राष्ट्रीय उद्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. तर महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात AIचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुगल सोबत करार केलेला आहे. तर नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन DGP पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर शेवटचा पॉइंट आहे महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य ठरलेले आहे. तर यानंतर 30वा प्रश्न आहे इस्रो 15 ऑगस्ट रोजी कोणता उपग्रह प्रक्षेपित करणार होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, EOS 8. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो 15 ऑगस्ट रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रह 8 म्हणजेच EOS 8 लॉन्च करणार आहे. तर हा उपग्रह पृथ्वीच्या निरीक्षणासाठी महत्त्वाचा ठरेल आणि देशाच्या संरक्षण आणि कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देखील देईल. तर इस्रो विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. मुख्यालय बँगलोरमध्ये आहे. स्थापना 15 ऑगस्ट रोजी झालेली आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत S सोमनाथ. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर प्रश्न आहे 31वा. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने पदक तालिकेत कोणते स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 71वे स्थान पटकावले आहे. कितवे? तर 71वे स्थान. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ऑलिम्पिक खेळांच्या 33व्या आवृत्तीचा समारोप झाला. तर भारताने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह एकूण 6 पदके जिंकलेली आहेत. तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये भारतासाठी एकमेव रौप्य पदक जिंकले आणि मनू भाकरने नेमबाजीत 2 कांस्य पदक जिंकलेले आहेत. तर पदक तालिकेत भारत 71व्या स्थानावर आहे. लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 32वा. तर नुकतीच भारताच्या कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, TV सोमनाथन यांची. कोणाची? TV सोमनाथन यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अलीकडेच 1987च्या बॅचचे IAS अधिकारी TV सोमनाथन यांची भारताचे कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर त्यांनी राजीव गौबा यांची जागा घेतली, ज्यांना गेल्या वर्षी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली होती. तर गौबा हे देशातील सर्वात जास्त काळ काम करणारे कॅबिनेट सचिव बनलेले आहेत. लक्षात ठेवा. यानंतर 33वा प्रश्न आहे
तान शुशान कोणत्या बँकेच्या पहिल्या महिला CEO बनलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए DBS बँकेच्या. कोणत्या? DBS बँकेच्या. तर यानंतर 34वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए USA या देशाने. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर ऑलिम्पिक खेळांची 33वी आवृत्ती फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित करण्यात आली होती. तर हा खेळ 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेला होता. तर ज्यामध्ये जगभरातील 10,000हून अधिक खेळाडूंनी 32 खेळांमध्ये भाग घेतलेला होता. तर पॅरिस 2024 ऑलिम्पिक गेम्समध्ये 40 सुवर्ण, 44 रौप्य आणि 42 कांस्य पदकासह USA पदक तालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर चीन 91व्या पदावर दुसऱ्या स्थानावर आहे. लक्षात ठेवा. यानंतर 35वा प्रश्न आहे, 2024 मध्ये भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए विकसित भारत आहे. काय आहे थीम? विकसित भारत. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 36वा, इंडियन एक्सप्रेस प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 योजनेचे लक्ष किती कोटी नवीन घरे बांधण्यावर आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 1 कोटी नवीन घरे. लक्षात ठेवा. यानंतर 37वा प्रश्न आहे, सॅनिटरी पॅडसाठी विद्यार्थिनींच्या बँक खात्यात पैसे पाठवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश हे राज्य ठरलेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल मंगूभाई पटेल. लक्षात ठेवा. आणि लोकसभेच्या 29 जागा आहेत, राज्यसभेच्या 11 जागा आहेत. ठीक आहे. तर यानंतर प्रश्न आहे 38वा, तर DRDOने लॉंग रेंज ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केली, तर त्याला काय नाव देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गौरव नाव देण्यात आलेले आहे. काय नाव? तर गौरव. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल रघुबर दास, राष्ट्रीय उद्यान भितरकणिका, सिमलीपाल आणि लेक आहेत चिल्का तलाव. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 39वा, तर अलीकडेच विनय मोहन क्वात्रा यांनी कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी USA या देशामध्ये. तर यानंतर 40वा प्रश्न आहे, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने अलीकडेच कोणत्या भारतीय पॅरा शटलरला निलंबित केले होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रमोद भगत. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रमोद भगत. यानंतर 41वा प्रश्न आहे, भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी PR श्रीजेश यांना. कोणाला? PR श्रीजेश यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर हॉकी इंडिया म्हणजेच HIने अलीकडेच निवृत्त भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर PR श्रीजेश यांची भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर PR श्रीजेश पॅरिस ऑलिम्पिक 2024 कांस्य पदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. लक्षात ठेवा. यानंतर 42वा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान श्रेया थाविसीन यांना नैतिकतेचे उल्लंघन केल्याबद्दल पदावरून बडतर्फ करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए थायलंडच्या. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या? तर थायलंडच्या. तर यानंतर प्रश्न आहे 43वा, तर नवीन केंद्रीय गृह सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोविंद मोहन यांची. कोणाची? गोविंद मोहन यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर गोविंद मोहन सिक्कीम केडरचे 1989 बॅचचे IAS अधिकारी नवीन गृह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ते IAS अधिकारी अजय कुमार भल्ला यांची जागा घेतील, ज्यांना ऑगस्ट 2019 मध्ये केंद्रीय गृह सचिवपदी नियुक्त झालेले आहे. तर गृह सचिव म्हणजे काय मित्रांनो? तर गृह सचिव हे गृह मंत्रालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात. हे पद भारत सरकारच्या सचिव स्तरावरील वरिष्ठ IAS अधिकाऱ्याकडे असते. तर स्थापना झालेली आहे गृह सचिव पदाची 1947 मध्ये. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 44वा, तर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच EDचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राहुल नवीन यांची. कोणाची? राहुल नवीन यांची. यानंतर 45वा प्रश्न आहे, ऑगस्ट 2024 मध्ये इंद्राणी पुलाचे उद्घाटन कोठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिक्कीम मध्ये झालेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी
सिंगताम येथील तिस्ता नदीवरील 300 फूट उंच बेली सस्पेन्शन ब्रिज, ज्याला इंद्रायणी ब्रिज असेही म्हटले जाते, त्याचे उद्घाटन केले आहे. तर हा पूल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO 4च्या प्रोजेक्ट स्वस्तिकने बांधला आहे. लक्षात ठेवा. तर ऑक्टोबर 2023च्या विनाशकारी पुरामध्ये ते नष्ट झाले होते आणि ते पुन्हा बांधण्यात आले आहे. लक्षात ठेवा. तर हा प्रकल्प केवळ दक्षिण आणि पूर्व सिक्कीमला जोडणारा नाही, तर संपूर्ण नामची प्रदेशात चांगल्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा मार्ग मोकळा करतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर सिक्कीम विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. स्थापना झालेली आहे 16 मे 1975 मध्ये. राजधानी आहे गंगटोक. मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग आहेत आणि राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर. आणि मित्रांनो, यानंतर आपण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन विषयी देखील माहिती पाहून घेऊयात. तर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचा एक भाग आहे BRO आणि स्थापना झालेली आहे 7 मे 1960 मध्ये. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि महासंचालक कोण आहेत? लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न आहे 46वा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी किती शौर्य पुरस्कार मंजूर केलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 103. किती? ऑप्शन डी 103. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 47वा. ऑगस्ट 2024 मध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSGच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अनिश दयाल सिंग यांना. कोणाला? अनिश दयाल सिंग यांना. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSGच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार म्हणजेच CRPF महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्याकडे सोपवलेला आहे. लक्षात ठेवा. तर नलिन प्रभातच्या जागी अनिश दयाल सिंग त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अनिश दयाल सिंग हे 1988च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तर याआधी अनिश दयाल सिंग यांनीही ITBP महासंचालक म्हणून काम पाहिले होते. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण NSG विषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर स्थापना झालेली आहे 22 सप्टेंबर 1986 मध्ये. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि कॅबिनेट मंत्री कोण आहेत? अमित शहा आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर 48वा प्रश्न आहे. ऑगस्ट 2024 मध्ये थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पायतोंगतान शिनावात्रा. कोण बनलेले आहे? पायतोंगतान शिनावात्रा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर थायलंडमध्ये संसदेने पायतोंगतान शिनावात्रा यांची पंतप्रधान पदासाठी निवड केलेली आहे. तर माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्या त्या कन्या आहेत. तर 37 वर्षीय पायतोंगतान हे देशाचे 31वे पंतप्रधान बनले आहेत. तर थायलंडच्या इतिहासातील त्या सर्वात तरुण पंतप्रधान तसेच हे पद भूषवणाऱ्या देशातील दुसऱ्या महिलाही आहेत. ठीक आहे. तर आपण थायलंड विषयी माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर देश आशिया खंडामध्ये आहे. राजधानी आहे बँकॉक मध्ये आणि चलन थाई बात आहे. ठीक आहे. तर यानंतर प्रश्न आहे 49वा. तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने दुसऱ्यांदा कोणत्या आजाराला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एमपॉक्सला. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर जागतिक आरोग्य संघटनेने 2 वर्षात दुसऱ्यांदा एमपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे. तर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये व्हायरल संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर ही घोषणा आली आहे. तर जी शेजारच्या देशांमध्येही पसरली आहे. यावर्षी 17,000हून अधिक प्रकरणे आणि 500हून अधिक मृत्यू झालेले आहेत. त्यापैकी बहुत काँगोमध्ये आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यापूर्वी जुलै 2022 मध्ये एमपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आलेली होती. तर एमपॉक्स पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखला जात होता. तर हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. त्याच्या लक्षणांमध्ये पुरळ, फोड येणे, ताप यांचा समावेश होतो. तर जागतिक आरोग्य संघटना पाहून घेऊयात मित्रांनो. लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये. मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे महासंचालक कोण आहेत? टेड्रोस अधानोस घेब्रेयेसस. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 50वा प्रश्न आहे. 2024 साली शास्त्रज्ञांनी जगातील
सर्वात जुने सौर कॅलेंडर कोठे शोधले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, तुर्की येथे शोधलेले आहे. कोठे शोधलेले आहे? तुर्की येथे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. जगातील सर्वात जुने सौर कॅलेंडर तुर्कीच्या दक्षिण भागात सापडले आहे. हे कॅलेंडर तुर्कीमधील गोबेकली टेपो येथे सापडलेल्या सुमारे 12,000 वर्ष जुन्या स्मारकांच्या खांबावरील खुणांवर आधारित आहे. तर ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञांनी ही चिन्हे शोधलेली आहेत. एडिनबर्ग विद्यापीठातील तज्ज्ञांनी या खुणांचे विश्लेषण केले आहे आणि त्यांना असे आढळले आहे की एका खांबावर 365 व्ही आकाराच्या खुणा आहेत. संशोधकांचा असा विश्वास आहे की प्रत्येक चिन्ह एक दिवस दर्शवते. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर तुर्कीविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर तुर्की हा युरेशियामध्ये स्थित एक देश आहे. राजधानी आहे अंकारा, चलन आहे तुर्की लिरा आणि सध्याचे अध्यक्ष आहेत रेसेप तय्यिप एर्दोगान. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर प्रश्न आहे 51वा. तर प्लास्टिक खाणारी बुरशी कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी शोधलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जर्मनीतील शास्त्रज्ञांनी. यानंतर पुढील प्रश्न आहे तर ऑगस्ट 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे विशेष महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे नलिन प्रभात यांची. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर आंध्र प्रदेश केडरचे 1992 बॅचचे IPS अधिकारी नलिन प्रभात यांची जम्मू आणि काश्मीरचे विशेष महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर RR स्वेन यांच्या निवृत्तीनंतर नलिन प्रभात ऑक्टोबर 2024 पासून दलाची कमान सांभाळतील. यानंतर जम्मू आणि काश्मीर विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. तर या केंद्रशासित प्रदेशाची स्थापना झालेली आहे 31 ऑक्टोबर 2019 मध्ये. राजधानी श्रीनगर आणि जम्मू. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 53वा प्रश्न आहे तर कोणत्या राज्याने अलीकडेच मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, झारखंड या राज्याने. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने राज्यातील पात्र महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री मैया सन्मान योजना सुरू केलेली आहे. तर आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सोरेन सरकारने महिला वर्गासाठी ही योजना सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर झारखंड विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आहेत. राजधानी आहे रांची. सध्याचे राज्यपाल आहेत संतोष गंगवार आणि राष्ट्रीय उद्याने बेतला राष्ट्रीय उद्यान भारत. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर 54वा प्रश्न आहे दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह कधीपासून साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर मुलांना नियमित स्तनपान देण्यावर भर देण्यासाठी दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. तर नवजात बाळाच्या निरोगी वाढ आणि विकासासाठी स्तनपान अत्यंत महत्त्वाचे आहे. तर नवजात बाळासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न आहे. लक्षात ठेवा. तर त्यात अँटीबॉडीज असतात जे अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करत असतात. यानंतर 55वा प्रश्न राहील तर अलीकडेच कोणाची FID इंडिया झोनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संजय कपूर यांची. कोणाची? तर संजय कपूर यांची. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. तर अलीकडेच संजय कपूर यांची FID इंडिया झोनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर 56वा प्रश्न आहे ऑलिम्पिक 2024 टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नोवाक जोकोविक बनलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर अनुभवी टेनिसपटू नोवाक जोकोविचचे अपूर्ण स्वप्न पूर्ण झालेले आहे. तर त्याने कारकिर्दीत प्रथमच ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर जोकोविचचे पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराजचा पराभव करून इतिहास रचलेला आहे. तर जोकोविच 1988 पासून ऑलिम्पिक टेनिस स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेला आहे. तर यानंतर 57वा प्रश्न आहे तर बॉक्सिंग मध्ये नुकताच भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, साई अशोक बनलेला आहे. कोण बनलेला आहे? साई अशोक. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये लेफ्टनंट कर्नल कबिलन साई अशोक हे बॉक्सिंग मधील भारताचे सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच बनलेले आहेत. तर लेफ्टनंट कर्नल अशोक यांच्या ऑलिम्पिक पंच म्हणून सहभाग निष्पक्ष खेळाप्रती त्यांची दृढ वचनबद्धता आणि खेळाडू वृत्तीची भावना दर्शवते.
तर सामने निष्पक्षतेने आणि आदराने आयोजित केले जातील याची खात्री करण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तर यानंतर पुढील पॉइंट आहे 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या बॉक्सिंग दलात 6 बॉक्सर्स, 2 पुरुष आणि 4 महिला खेळाडूंचा समावेश आहे. तर यानंतर 58वा प्रश्न राहील मित्रांनो, 33व्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत सरकारने किती स्मरणार्थ टपाल तिकिटे जारी केलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 4. लक्षात ठेवा किती, तर 4. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पोस्ट विभागाचे 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत पॅरिस फ्रान्स येथे होणाऱ्या 33व्या उन्हाळी ऑलिम्पिकवर 4 स्मरणार्थ तिकिटे जारी केलेली आहेत. तर स्मरणार्थ टपाल तिकीट कोणी जारी केले? तर केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी संयुक्तपणे स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित केलेले आहे. तर सरबजोत सिंगने मनू भाकरसह तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संगीत स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर 59वा प्रश्न आहे, तर सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSFचा अतिरिक्त कार्यभार अलीकडे कोणी घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दलजीत सिंग यांनी. कोणी? दलजीत सिंग यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर BSFचा लॉंग फॉर्म आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. लक्षात ठेवा. आणि मराठीमध्ये अर्थ आहे सीमा सुरक्षा दल. आणि BSFची स्थापना झालेली आहे 1 डिसेंबर 1965 मध्ये आणि मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 60वा प्रश्न आहे, बिमस्टेक बिझनेस समिटचे आयोजन कोणता देश करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत देश करत आहे. कोणता देश? भारत देश. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया. तर भारत 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथे प्रथमच बिमस्टेक बिझनेस समिटचे आयोजन करत आहे. तर बंगालच्या उपसागरात प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. लक्षात ठेवा. तर बिमस्टेकचा लॉंग फॉर्म काय आहे मित्रांनो? बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. लक्षात ठेवा. तर बिमस्टेकची स्थापना झालेली आहे 1997 मध्ये. मुख्यालय ढाका, बांगलादेश आणि सदस्य देश आहे 7. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 61वा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नुकताच कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फिजी या देशाचा. लक्षात ठेवा मित्रांनो, फिजी या देशाचा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 6 ऑगस्ट रोजी फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी प्रदान करण्यात आलेला आहे. तर फिजीचे राष्ट्रपती रातू विलियामे मेवलिली कटोनिवेरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वर्षातील ऑर्डर ऑफ फिजीने सन्मानित केलेले आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, फिजीची राजधानी आहे सुवा आणि चलन आहे फिजी डॉलर. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 62वा, तर PM कुसुम योजनेचा जून 2024 पर्यंत एकूण किती शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 4,11,222 शेतकऱ्यांना. किती शेतकऱ्यांना? तर 4,11,222 शेतकऱ्यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर केंद्र सरकारने मार्च 2019 मध्ये PM कुसुम योजना सुरू केली होती, जी शेतकऱ्यांना ऊर्जा आणि जल सुरक्षा प्रदान करणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे, कृषी क्षेत्र डिझेल मुक्त करणे आणि पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने जानेवारी 2024 मध्ये वाढवण्यात आलेली आहे. तर 30/6/2024 पर्यंत देशात PM कुसुम योजनेचा लाभ झालेल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या 4,11,222 आहे. लक्षात ठेवा. यानंतर 63वा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या आयोगाने अलीकडेच डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रीय महिला आयोगाने. कोणत्या आयोगाने? राष्ट्रीय महिला आयोगाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सायबर पीस फाउंडेशनच्या भागीदारीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या म्हणजेच NCWच्या अध्यक्षा सुश्री रेखा शर्मा यांनी डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन केलेले आहे. तर सायबर गुन्ह्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा या केंद्राचा उद्देश आहे. तर हे तक्रारी दाखल करण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. तर 2018 मध्ये डिजिटल शक्ती कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता. तर सुश्री शर्मा यांच्या मते भारतातील सायबर गुन्ह्यांची संख्या 2021 मध्ये 52,974 वरून 2022 मध्ये 65,893 पर्यंत वाढलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर 64वा प्रश्न आहे मित्रांनो, तर भारताने नेपाळमधील कोणत्या जलविद्युत प्रकल्पासाठी
5,792 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सतलुज जलविद्युत महामंडळाला. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या? सतलुज जलविद्युत महामंडळाला. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर नेपाळमधील 669 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी भारताने 5,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. तर या संदर्भात भारत सरकारने नेपाळच्या लोअर अरुण जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी सतलुज जलविद्युत निगमला सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची परवानगी दिलेली आहे. तर नेपाळ सरकारने त्यांच्या बांधकामाची जबाबदारी सतलज जलविद्युत निगमला दिलेली आहे. लक्षात ठेवा. तर नेपाळ विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया, राष्ट्रपती कोण आहे सध्याचे? रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 65वा प्रश्न आहे, कोणते राज्य अलीकडे आपत्ती जोखीम व्यवस्थापनावर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे पहिले राज्य बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागालँड हे राज्य. कोणते राज्य? नागालँड. ठीक आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर SBI जनरल इन्शुरन्स सोबत सामंजस्य करार केल्यानंतर आपत्ती जोखीम हस्तांतरण पॅरामेट्रिक इन्शुरन्स सोल्युशन्स म्हणजेच DRTPS स्वीकारणारे ते पहिले भारतीय राज्य बनले आहे. तर हा सामंजस्य करार 3 वर्षासाठी प्रभावी असेल. लक्षात ठेवा. तर गंभीर घटनांपासून होणारे आर्थिक नुकसान कमी करणे आणि गंभीर पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. यानंतर आपण नागालँड विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे कोहिमा, मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ आणि राज्यपाल आहेत ला गणेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 66वा प्रश्न आहे, बांधवगड व्याघ्र प्रकल्प जो नुकताच चर्चेत होता तो कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर 2021 ते 2023 दरम्यान झालेल्या 43 वाघांच्या मृत्यूंच्या तपासात असे दिसून आलेले आहे की 10 प्रकरणांमध्ये तपास योग्य प्रकारे झालेला नाही आणि शरीराचे अवयव गहाळ झालेले आहेत. यापैकी 34 बांधवगड व्याघ्र प्रकल्पात आणि 9 शहडोल वन सर्कलमध्ये घडले आहे. लक्षात ठेवा. तर विशेष तपास पथकाने SIT 15 जुलै रोजी हे निष्कर्ष जाहीर केलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील पॉइंट आहे, तर रॉयल बंगाल वाघांच्या उच्च घटनेसाठी मध्य प्रदेशात बांधवगड व्याघ्र प्रकल्प आहे. तर हे प्रसिद्ध आहे आणि 1993 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यानंतर आपण मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री सध्याचे मोहन यादव आहेत, राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या 29 जागा आहेत आणि राज्यसभेच्या 11 जागा आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 67वा प्रश्न आहे, तर दक्षिण आफ्रिकन लीग म्हणजेच SA-20 मध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिनेश कार्तिक बनलेला आहे. कोण बनलेला आहे? तर दिनेश कार्तिक. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक T20 लीग म्हणजेच SA-20 मध्ये सामील होणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे. तर यानंतर 68वा प्रश्न पाहून घेऊयात मित्रांनो. तर पॅरिस ऑलिम्पिक मधील कुस्तीच्या अंतिम सामन्यात अपात्र ठरल्यानंतर कोणत्या महिला कुस्तीपटूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विनेश फोगाटने. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर प्रश्न आहे 69वा, अलीकडेच कोणत्या देशाच्या सरकारने भटक्या कुत्र्यांच्या इच्छामरणाचा वादग्रस्त कायदा मंजूर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तुर्कीच्या. लक्षात ठेवा. कोणत्या? तर तुर्कीच्या. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर नुकताच तुर्कस्तानमध्ये नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे. तर या कायद्यानुसार लाखो भटके कुत्रे रस्त्यावरून हटवले जाणार आहेत. तर तत्पी पशु कल्याण कार्यकर्त्यांनी सरकारच्या या पावलावर चिंता व्यक्त केली असून ते सरकारचा सातत्याने निषेध करत आहेत. तर सरकारच्या या निर्णयामुळे कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर बळी जाण्याचा धोका निर्माण झाल्याचे प्राणी कल्याण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लक्षात ठेवा. तर तुर्कीविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया. तर राजधानी आहे तुर्कीची अंकारा, चलन आहे तुर्की लिरा आणि अधिकृत भाषा आहे तुर्की. लक्षात ठेवा. आणि खंड आहे युरोप आशिया. ठीक आहे. आणि राष्ट्रपती आहेत सध्याचे रेसेप तय्यप एर्दोगान. लक्षात ठेवा. तर यानंतर 70वा प्रश्न आहे, तर RBIने सलग 9व्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. तर रेपोचा सध्याचा दर काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 6.50 आहे. किती आहे दर? तर 6.50%. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर RBIची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 मध्ये. मुख्यालय मुंबई आहे आणि सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
शक्तिकांत दास आहेत. तर यानंतर 71वा प्रश्न आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोण पदभार स्वीकारेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, CS शेट्टी स्वीकारतील. लक्षात ठेवा. त्यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्र सरकारने CS शेट्टी यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी 3 वर्षासाठी नियुक्ती केलेली आहे. तर ते 28 ऑगस्ट रोजी विद्यमान अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांची जागा घेतील. तर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे 1 जुलै 1955 मध्ये आणि मुख्यालय मुंबईमध्ये आहे. लक्षात ठेवा. यानंतर आपण 72वा प्रश्न पाहून घेऊया. तर नुकताच लडाखमध्ये भारतीय लष्कराने कोणता सराव केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पर्वत प्रहार केलेला आहे. लक्षात ठेवा, पर्वत प्रहार हा सराव केलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. भारतीय लष्कराने लडाखमध्ये पर्वत प्रहार हा सामरिक लष्करी सराव केलेला आहे, ज्यामध्ये उच्च उंचीच्या भागात युद्ध आणि ऑपरेशनवर लक्ष केंद्रित केले जाते. लक्षात ठेवा मित्रांनो. तर पर्वत प्रहार म्हणजेच माउंट स्ट्राईक व्यायाम डोंगराळ आणि खडबडीत भूभागावर भर देतो, जसे की पूर्व लडाख सारख्या भागात आढळतात. तर यानंतर आपण भारतीय सैन्याविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. स्थापना आहे 26 जानेवारी 1950, मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर 73वा प्रश्न आहे, लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक 2024 कोणी मांडलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, किरण रिजिजू यांनी मांडलेले आहेत. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ म्हणजेच दुरुस्ती विधेयक 2024 सादर केलेले आहे. तर एकदा मालमत्ता वक्फ म्हणून स्थापित झाली की ती रद्द करता येत नाही. सुमारे 30 वक्फ बोर्ड 9 लाख एकरपेक्षा जास्त जमिनीचे व्यवस्थापन करतात, ज्यांची किंमत अंदाजे 1.2 लाख कोटी रुपये आहे, ज्यामुळे वक्फ बोर्ड भारतातील रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर तिसरे मोठे जमीन मालक बनलेले आहे. तर यानंतर 74वा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या खेळात भारताने दुसऱ्यांदा कावा महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीगचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, व्हॉलीबॉल. लक्षात ठेवा, ऑप्शन सी, व्हॉलीबॉल. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाने दुसऱ्यांदा कावा महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीगचे विजेतेपद पटकावलेले आहे. तर या स्पर्धेत भारताने नेपाळला हरवून विजेतेपद पटकावले. तर हा विजय भारतीय महिला व्हॉलीबॉलसाठी महत्त्वाची कामगिरी आहे. तर यानंतर 75वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रौप्य पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक जिंकलेले आहे. तर 26 वर्षीय नीरजने 89.45 मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावलेले आहे. तर यासह सलग 2 ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा नीरज हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. तर यानंतर पुढील माहिती आहे, नीरज पूर्वी कुस्तीपटू सुशील कुमार आणि शटलर PV सिंधू यांनी सलग 2 ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकलेली होती. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने भालाफेकच्या नवीन ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले. तर त्याने 92.97 मीटर भालाफेक केलेला आहे. तर अर्शदचे 2 थ्रो 90 मीटरपेक्षा जास्त होते. तर ग्रेनेडाच्या ॲडरसन पीटर्सने 88.54 मीटर भालाफेक करून कांस्य पदक जिंकलेले आहे. तर यानंतर 76वा प्रश्न आहे, तर भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या देशाचा पराभव करून कांस्य पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, स्पेन या देशाचा. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. तर कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या बळावर भारताने शानदार सामन्यात स्पेनचा 2-1 असा पराभव केलेला आहे. तर गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने जर्मनीला हरवून कांस्य पदक जिंकले होते. तर यापूर्वी भारताने 1968 मेक्सिको ऑलिम्पिक आणि 1972 म्युनिक ऑलिम्पिकमध्ये सलग 2दा कांस्य पदक जिंकले होते. तर यानंतर 77वा प्रश्न राहील, कोणत्या राज्याने अलीकडेच भारतातील तिसरे सर्वात मोठे अभयारण्य मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, छत्तीसगड. लक्षात ठेवा मित्रांनो, काय तर छत्तीसगड. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर छत्तीसगड सेव्ह टायगर मोहिमेवर लक्ष केंद्रित करून भारतातील तिसरे सर्वात मोठे गुरु घासीदास तामोर पिंगला व्याघ्र प्रकल्पाला अधिसूचित केलेले आहे. तर गुरु घासीदास तामोर पिंगला
व्याघ्र प्रकल्प 2829.38 चौरस किलोमीटरवर परिसरात पसरलेला आहे. तर गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आणि तमोर-पिंगला अभयारण्य या क्षेत्रांना एकत्रित करून नवीन व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर यानंतर त्यात मनेंद्रगड, चिरमिरी, भरतपूर, कोरिया, सूरजपूर आणि बलरामपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. तर यानंतर छत्तीसगड विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. राजधानी आहे रायपूर आणि मुख्यमंत्री सध्याचे विष्णुदेव साई आहेत. राज्यपाल आहेत रामेन डेका आणि लोकसभेच्या 11 जागा आहेत, राज्यसभेच्या 5 जागा आहेत. आणि नॅशनल पार्क आहे इंदिरा, कांगेर आणि गुरु घासीदास नॅशनल उद्यान. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 78वा प्रश्न आहे, तर कोणत्या फुलाला धोक्यात आलेली प्रजाती घोषित करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नीलकुरुंजी या फुलाला. कोणत्या फुलाला? नीलकुरुंजी या फुलाला. लक्षात ठेवा. तर नीलकुरुंजी फुलाला IUCN ने लुप्तप्राय प्रजाती म्हणून घोषित केलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील माहिती आहे, हे फूल 12 वर्षातून एकदाच उमलते आणि त्याचा 40% अधिवास नष्ट झालेला आहे. तर त्याचे संवर्धन आवश्यक आहे कारण ते पर्यटन आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे. यानंतर प्रश्न आहे 79वा, तर या स्वातंत्र्य दिनी कोणत्या संस्थेला सर्वोच्च शौर्य पदक मिळालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी CRPF या संस्थेला. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर स्वातंत्र्य दिनी केंद्रीय राखीव पोलीस दलाला 52 शौर्य पदके प्रदान करण्यात आलेली आहे, तर जी भारतीय दलांमध्ये सर्वोच्च आहेत. तर राष्ट्रीय वीरता पुरस्कारांचा प्राधान्यक्रम आपण पाहून घेऊयात. तर परमवीर चक्र, त्यानंतर अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र आणि त्यानंतर वीर चक्र आणि शेवट आहे शौर्य चक्र. लक्षात ठेवा. तर CRPF चा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि मराठीमध्ये अर्थ होतोय केंद्रीय राखीव पोलीस दल. आणि CRPF ची स्थापना झालेली आहे 27 जुलै 1939 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. महासंचालक अनिल दयाल सिंग आहेत आणि बोधवाक्य आहे सेवा आणि निष्ठा. लक्षात ठेवा. तर यानंतर प्रश्न आहे 80वा, तर नोकरदार महिलांसाठी मासिक पाळीच्या सुट्टीची घोषणा करणारे तिसरे राज्य कोणते बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ओडिशा हे राज्य बनलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया. तर राजधानी आहे ओडिशाची भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण माझी आहेत, राज्यपाल आहेत रघुबर दास आणि राष्ट्रीय उद्याने आहेत भितरकणिका आणि सिमलीपाल आणि लेक आहेत चिल्का तलाव. यानंतर 81वा प्रश्न आहे मित्रांनो, तर 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऋषभ शेट्टी यांना. लक्षात ठेवा. तर यानंतर 82वा प्रश्न आहे, तर 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ई दोन्ही, ए व बी दोन्ही, म्हणजेच नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 83वा, तर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये किती खेळाडूंना पाठवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 84 खेळाडूंना पाठवलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर पॅरिस पॅराऑलिम्पिकसाठी भारताने 84 खेळाडूंची आपली आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी पाठवलेली आहे. तर 47 प्रथमच सहभागी होत आहेत आणि पॅराऑलिम्पिक 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत होणार आहे. तर 2020 टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये भारताने 54 सहभागीसह 19 पदके जिंकलेली आहेत. लक्षात ठेवा. यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री कोण आहेत आपले? तर डॉक्टर मनसुख मांडवीय आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 84वा प्रश्न आहे, नुकतेच नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजेश कुमार सिंग यांची. कोणाची? राजेश कुमार सिंग यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. IAS राजेश कुमार सिंह हे केरळ केडरचे 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. तर सध्याचे संरक्षण सचिव अरमानी गिरधर 31 ऑक्टोबर रोजी निवृत्त झाल्यानंतर ते नवीन संरक्षण सचिव म्हणून पदभार स्वीकारतील. लक्षात ठेवा. तर 85वा प्रश्न आहे, तर कोणत्या बँकेने दृष्टीहीन लोकांसाठी अलीकडेच ब्रेल डेबिट कार्ड लॉन्च केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी PNB बँकेने. कोणत्या बँकेने? पंजाब नॅशनल बँकेने. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर पंजाब नॅशनल बँकेने दृष्टीहीन ग्राहकांसाठी PNB अंतर्दृष्टी ब्रेल डेबिट कार्ड लॉन्च केलेले आहे. तर हे डेबिट कार्ड
रुपे नेटवर्कवर उपलब्ध आहे आणि दृष्टीहीन लोकांना आर्थिक स्वावलंबन प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. तर यानंतर आपण PNB ची स्थापना पाहून घेऊयात मित्रांनो. 19 मे 1894 मध्ये मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे MD आणि CEO कोण आहेत? अतुल कुमार गोयल. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर 86वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने अलीकडे मंदिरे, मठ आणि ट्रस्टची नोंदणी अनिवार्य केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, बिहारच्या राज्य सरकारने. कोणत्या राज्य सरकारने? बिहारच्या राज्य सरकारने. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर बिहार सरकारने राज्यातील सर्व मंदिरे, मठ आणि ट्रस्टची नोंदणी अनिवार्य केलेली आहे. तर या अंतर्गत त्यांच्या स्थावर मालमत्तेची नोंदणी बिहार राज्य धार्मिक न्याय मंडळाच्या वेबसाईटवर केली जाईल. लक्षात ठेवा. तर बिहार विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे पटना, मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत, राज्यपाल कोण आहेत सध्याचे? राजेंद्र आर्लेकर आहेत. कोण आहेत? तर राजेंद्र आर्लेकर. ठीक आहे. तर यानंतर 87वा प्रश्न आहे, नुकतेच आफ्रिकेबाहेर एमपॉक्सचे पहिले प्रकरण कोठे आढळून आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, स्वीडन येथे. कोठे? स्वीडन येथे. यानंतर प्रश्न आहे 88वा, तर सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार देण्याच्या उद्देशाने कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हिमाचल प्रदेशच्या. कोणत्या? तर हिमाचल प्रदेशच्या. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर 18 ऑगस्ट रोजी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते हमीरपूरमध्ये मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर सरकारी शाळेतील मुलांना पौष्टिक आहार मिळावा यामागचा उद्देश आहे. तर योजनेअंतर्गत 15,181 शाळांमधील नर्सरी ते इयत्ता 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा उकडलेली अंडी किंवा फळे दिली जातील, जी सध्याच्या दुपारच्या जेवणाच्या कार्यक्रमाला पूरक असेल. तर या उपक्रमामुळे मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत समाविष्ट अंदाजे 5,34,000 मुलांना लाभ होईल. तर या नवीन कार्यक्रमासाठी राज्याने 12.75 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर हिमाचल प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा. लक्षात ठेवा मित्रांनो, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आहेत आणि राज्यपाल कोण आहेत? शिवप्रताप शुक्ला. कोण आहेत राज्यपाल? शिवप्रताप शुक्ला. ठीक आहे. यानंतर 89वा प्रश्न आहे, तर निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन स्थिती प्राप्त करणारे खालीलपैकी कोणते भारतातील पहिले विमानतळ बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. कोणते विमानतळ? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनलच्या मान्यता कार्यक्रमाअंतर्गत म्हणजेच AGIA ने हा दर्जा प्राप्त केलेला आहे. तर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच GMR समूहाच्या नेतृत्वाखालील DIAL द्वारे चालवले जाते. तर 2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करणे हे या विमानतळाचे प्रारंभिक उद्दिष्ट होते. तर अनेक उपाययोजनांद्वारे निर्धारित वेळेच्या अगोदरच उद्दिष्ट साध्य करण्यात आलेले आहे. तर दिल्ली विमानतळाने 2024 मध्ये लेव्हल 5 निव्वळ शून्य उत्सर्जन मान्यता प्राप्त केलेली आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो पुढील पॉइंट आहे, तर ACA कार्यक्रम विमानतळांवर सक्रिय कार्बन व्यवस्थापनासाठी एक व्यापक फ्रेमवर्क प्रदान करतो. तर ACI ही जागतिक विमानतळांचे प्रतिनिधित्व करणारी जागतिक व्यापार संघटना आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर 90वा प्रश्न आहे मित्रांनो, तर कोणता देश पहिला स्पोर्ट्स ऑलिम्पिक खेळ आयोजित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सौदी अरेबिया हा देश. कोणता देश? तर सौदी अरेबिया हा देश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना 23 जून 1894 मध्ये झाली. मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत थॉमस बाक. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 91वा, तर अलीकडेच जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती मारिया ब्रान्यास यांचे निधन झाले, तर त्यांचे वय किती होते? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, 117 वय वर्ष होते. किती होते? 117. ठीक आहे. तर यानंतर आपण 92वा प्रश्न पाहून घेऊया. तर कोणत्या कंपनीने मंकीपॉक्स म्हणजेच एमपॉक्स लस बनवण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सीरम इन्स्टिट्यूटने. लक्षात ठेवा मित्रांनो, कशाने? सीरम इन्स्टिट्यूटने. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी माहिती पाहून घेऊया. तर सीरम इन्स्टिट्यूट कोरोना लस कोविशिल्ड बनवणाऱ्या कंपनीने मंकीपॉक्स लस तयार करण्याची घोषणा केलेली आहे. तर कंपनीचे CEO अदार पुनावाला म्हणाले, तर एमपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर आम्ही लाखो लोकांना मदत करण्यासाठी एक लस विकसित करत आहोत. आशा आहे की आम्ही ते 1 वर्षात पूर्ण करू.
ठीक आहे. तर एमपॉक्स वाढत्या प्रकरणांमध्ये 19 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने देशातील सर्व बंदरे आणि विमानतळांसह पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केलेला होता. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्यास सांगितलेले आहे. तर सध्या भारतात मंकीपॉक्सची लागण कोणालाही झालेली नाहीये. तर शेवटचे प्रकरण मार्च 2024 मध्ये उघडकीस आलेले होते. तर यानंतर 93वा प्रश्न आहे, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक 39 धावा करण्याचा विश्वविक्रम कोणत्या खेळाडूने केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डॅरियस विरसने. कोणी? डॅरियस विरस या खेळाडूने. तर सामोनचा फलंदाज डॅरियस विरसने T20 इंटरनॅशनलच्या एक षटकात 6 षटकार ठोकले आणि 3 नो बॉलच्या मदतीने 39 धावा केलेल्या आहेत. तर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा नवा विश्वविक्रम रचलेला आहे. तर T20 विश्वचषक पात्रता फेरीतील सामोआ आणि वानुआतू यांच्यातील सामन्यादरम्यान हा विक्रम केला गेला. लक्षात ठेवा. तर 94वा प्रश्न आहे, नुकतेच मण्याचीवाडी हे गाव कोणत्या राज्यातील पहिले सोलार गाव बनलेले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र या राज्यातील. कोणत्या राज्यातील? महाराष्ट्र या राज्यातील. ठीक आहे. तर महाराष्ट्राविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राजधानी आहे मुंबई, राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. तर महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर महाराष्ट्राने 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार जिंकलेला आहे. तर महाराष्ट्राने 2024 मध्ये भारतातील सर्वात लांब नागरी बोगदा प्रकल्पाची पायाभरणी देखील केलेली आहे. तर नुकतीच महाराष्ट्रात लाडका भाऊ योजना सुरू झालेला आहे. तर एअर इंडिया महाराष्ट्रातील अमरावती येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था स्थापन करणार आहे. तर यानंतर 95वा प्रश्न आहे, तर पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय दलाचे शेफ मिशन म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, सत्यप्रकाश सांगवान यांची. कोणाची? सत्यप्रकाश सांगवान यांची. तर यानंतर प्रश्न आहे 96वा, तर पुढील ICC चे अध्यक्ष म्हणजेच चेअरमन कोण असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मोहसिन नक्वी असतील. कोण असतील? मोहसिन नक्वी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर BCCI सचिव जय शहा नोव्हेंबर 2024 मध्ये ICC चे चेअरमन म्हणून ग्रेग बार्कले यांची जागा घेणार आहेत. तर N श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर हे पद भूषवणारे जय शहा हे तिसरे भारतीय असतील. तर अध्यक्ष निवडण्यासाठी 16 मते आहेत आणि 9 मतांचे बहुमत 51% आवश्यक आहे. यानंतर ICC विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. स्थापना झालेली आहे 15 जून 1909 मध्ये आणि मुख्यालय आहे दुबई, संयुक्त अरब अमिरातीमध्ये. यानंतर 97वा प्रश्न आहे, सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशनसह भारतात कोणते राज्य अव्वल आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, कर्नाटक हे राज्य अव्वल आहे. कशामध्ये? सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशनसाठी. ठीक आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर कर्नाटक 5765 सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशनसह भारतामध्ये अव्वल आहे. तर त्यापैकी 85% बेंगळुरू शहरी जिल्ह्यात आहेत. तर फेम योजना, बिस्कॉम गुंतवणूक आणि PPP द्वारे समर्पित कर्नाटक EV पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर आहे आणि 2500 नवीन स्टेशन्स आणि पॉवर कंपन्यांसोबत 100 स्टेशनसाठी 35 कोटी गुंतवणुकीसह EVचा अवलंब करण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. तर कर्नाटक विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया. राजधानी आहे बेंगळुरू, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राष्ट्रीय उद्यान आहेत अंशी, कुद्रेमुख, नागरहोल आणि बन्नेरघट्टा. लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न आहे 98वा, तर 26व्या CEAT क्रिकेट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरुष पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रोहित शर्मा यांना. कोणाला? रोहित शर्मा यांना. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला 21 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथे आयोजित समारंभात 26व्या CEAT आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर वर्षातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय फलंदाज कोण आहे? विराट कोहली आहे. लक्षात ठेवा. तर राहुल द्रविडला जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर यानंतर 99वा प्रश्न आहे, तर भारतातील पहिले संविधान संग्रहालय
कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हरियाणा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? हरियाणा या राज्यामध्ये. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर प्रतिष्ठित संस्था म्हणजेच OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी JGU भारताच्या संविधानाच्या स्वीकार केल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त भारतातील पहिले संविधान संग्रहालय स्थापन करत आहे. तर कॉन्स्टिट्यूशन अकॅडमी अँड म्युझियम ऑफ साइट्स अँड फ्रीडम्स हा एक अनोखा उपक्रम आहे आणि भारतीय घटनात्मक इतिहासात स्थापन होणारी ऐतिहासिक संस्था आहे. तर JGU कॅम्पसमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या संग्रहालयाचे उद्घाटन 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारताच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्राला समर्पित केले जाईल. तर यानंतर 100वा प्रश्न आहे, भारताने पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस कधी साजरा केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 23 ऑगस्ट रोजी. केव्हा केलेला आहे? 23 ऑगस्ट रोजी. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रायन-3 मोहिमेच्या विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग म्हणून भारत सरकारने 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तर सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीन नंतर चंद्रावर रोवर उतरवणारा भारत हा चौथा देश होता. ठीक आहे, तर यानंतर 101वा प्रश्न आहे मित्रांनो, अलीकडेच जगातील सर्वात मजबूत डेअरी ब्रँड कोणता बनलेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए अमूल हा सर्वात मजबूत डेअरी ब्रँड बनलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अमूल या दिग्गज खाद्य आणि पेय उत्पादन कंपनीचा संपूर्ण भारतात दबदबा तर आहेच, तर आता जगानेही अमूलची राजवट स्वीकारलेली आहे. तर एका अहवालानुसार अमूल आता जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनलेला आहे. तर ब्रँड फायनान्सच्या अहवालात याला AAA+ रेटिंग देण्यात आलेली आहे. तर कंपनीची ब्रँड व्हॅल्यू देखील $3.3 अब्ज झालेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 102वा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शिखर धवनने. कोणी? शिखर धवनने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर शिखर धवनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. तर जगातील सर्वोत्तम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फलंदाजापैकी एक असलेल्या शिखर धवनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर सोशल मीडिया ट्विटरवर एका पोस्टमध्ये शिखर धवनने 24 ऑगस्ट 2024 रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. तर एप्रिल 2024 मध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मध्ये पंजाब किंग्ससाठी त्याचा शेवटचा स्पर्धात्मक सामना होता. तर यानंतर पुढील माहिती आहे, तर शिखर धवनने त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत 269 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 24 शतके झळकावलेली आहेत. तर त्याने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेश विरुद्ध भारतासाठी शेवटचा एक दिवसीय सामना खेळलेला आहे. तर यानंतर 103वा प्रश्न आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा कोणत्या आफ्रिकन देशात सापडलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बोत्सवाना या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये? बोत्सवाना या देशामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर आफ्रिकन देश बोत्सवाना येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा सापडलेला आहे. तर हा हिरा 2492 कॅरेटचा आहे. तर हा हिरा कॅनडाच्या एका खाण कंपनीने बोत्सवाना येथील खाणीतून काढलेला आहे. तर 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कुलिनन डायमंड हा जगातील सर्वात मोठा हिरा आहे. तर कुलिनन डायमंड 3016 कॅरेटचा आहे, जो सध्या ब्रिटिश राजघराण्याकडे आहे. तर बोत्सवाना विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे गॅबेरोन आणि नाणी आहेत बोत्सवाना ब्रिज आणि अध्यक्ष कोण आहेत? मॅंग्वेत्सी मासिसी. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर आपण पुढील प्रश्न 104वा पाहून घेऊयात. भारताची पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डायना पुंडोले बनलेली आहे. कोण बनलेली आहे? डायना पुंडोले. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर डायना पुंडोले ही भारताची पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन ठरलेली आहे. तर चेन्नई येथे MRF इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये सलून प्रकारात डायना पुंडोलेने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे. तर ती 2 मुलांची आई आणि पुण्यात एक शिक्षिका आहे. तर राष्ट्रीय प्रतिभा शोधाचा भाग म्हणून कठोर परीक्षांना सामोरे जाण्यासाठी भारतभरातून निवडलेल्या 200 महिलांपैकी ती एक होती. ठीक आहे,
तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 105वा, अलीकडेच भारतासह 35 देशांना व्हिसा मुक्त परवानगी कोणी दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, श्रीलंकेने दिलेली आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. श्रीलंका सरकारने 1 ऑक्टोबर 2024 पासून भारत, UK आणि USA सह 35 देशांच्या नागरिकांना व्हिसा मुक्त प्रवेशाची घोषणा केलेली आहे. तर श्रीलंकेविषयी देखील आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे कोलंबो, श्री जयवर्धनपुरा कोट्टे. लक्षात ठेवा. यानंतर चलन आहे श्रीलंकन रुपया, अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि प्रधानमंत्री दिनेश गुणवर्धने आहेत. लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 106वा, तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात किती नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 5 नवीन जिल्हे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. एका महत्त्वाच्या निर्णयात केंद्रीय गृहमंत्र्यांनी लडाखच्या केंद्रशासित प्रदेशाच्या 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे. तर केंद्र सरकारने लडाखमध्ये झस्कर, द्रास, शामनुब्रा आणि चांगथांग नावाचे 5 नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर सध्या लडाख, लेह आणि कारगिलमध्ये 2च जिल्हे आहेत. तर दोन्ही जिल्ह्यांच्या स्वतःच्या स्वायत्त जिल्हा परिषदा देखील आहेत. लक्षात ठेवा. जे त्यांना नियंत्रित करतात. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर लडाखमध्ये एकूण 7 जिल्हे असतील. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील 107वा प्रश्न राहील, युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र हे राज्य ठरलेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. आपल्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेले आहे. तर युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे? तर युनिफाईड पेन्शन स्कीम ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन योजना आहे. तर ही एक पेन्शन योजना आहे जी 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाईल. या योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेची लांबी आणि शेवटचे काढलेले वेतन यावर आधारित स्थिर पेन्शन प्रदान करणे आहे. लक्षात ठेवा. तर UPS अंतर्गत कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजनामधून स्विच करू शकतात आणि एकात्मिक पेन्शन योजनेचा लाभ देखील घेऊ शकतात. योजना किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शनची हमी देते. या व्यतिरिक्त सेवानिवृत्त आणि कौटुंबिक पेन्शनवर एक रकमी देय देण्याची तरतूद आहे. लक्षात ठेवा. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. राजधानी आहे मुंबई. राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवा मित्रांनो. नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर प्रश्न आहे 108वा, तर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पहिले सोलार विलेज मण्याचीवाडी येथे सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र या राज्य सरकारने. कोणत्या राज्य सरकारने? महाराष्ट्र या राज्य सरकारने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या सौर गावाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मण्याचीवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जेतील गाव ठरलेले आहे. तर या उपक्रमाचा उद्देश अक्षय ऊर्जेच्या वापराला चालना देणे आणि पारंपरिक ऊर्जा स्रोतावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. तर यानंतर प्रश्न आहे 109वा, तर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किसान की बात रेडिओ कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शिवराज सिंह चौहान यांनी. कोणी केलेला आहे? शिवराज सिंह चौहान यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. अलीकडेच शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी किसान की बात हा मासिक रेडिओ कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम मन की बात पासून प्रेरित आहे. तर त्यांचा उद्देश शेतकऱ्यांना मंत्री, कृषी शास्त्रज्ञ आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी संधी देणे हा आहे. ठीक आहे. यानंतर 110वा प्रश्न आहे, उत्तर भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प अलीकडे कोठे सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ओंकारेश्वर येथे झालेला आहे. लक्षात ठेवा. कोठे? ओंकारेश्वर येथे झालेला आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर अलीकडेच मध्य आणि उत्तर भारतातील 90 मेगावॅट ऊर्जा निर्मिती करणारा सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे कार्यान्वित झालेला आहे. तर राज्याचे नवीकरणीय ऊर्जा मंत्री राकेश शुक्ला यांनी या निवेदनात
सांगितले की 646 कोटी रुपयांचा खर्च वाली ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. यानंतर 111वा प्रश्न आहे, महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार कोण असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हरमनप्रीत कौर असतील. कोण असतील? हरमनप्रीत कौर. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. हरमनप्रीत कौर 3 ऑक्टोबर पासून UAE मध्ये होणाऱ्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर स्टार फलंदाज स्मृती मानधनाला हरमनप्रीतची उपकर्णधार बनवण्यात आलेले आहे. तर यस्तिका भटियालासह ऋचाचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आलेला आहे. तर ICC महिला T20 विश्वचषक जो मूळत बांगलादेशमध्ये 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार होता, आता दुबई आणि शारजाह UAE येथे होणार आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर प्रश्न आहे 112वा. तर नुकताच इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हैदराबाद विमानतळाला मिळालेला आहे. कोणाला? तर हैदराबाद विमानतळाला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. GMR हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट्स लिमिटेडने स्कायट्रॅक्सद्वारे आयोजित इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार जिंकलेला आहे. तर हैदराबाद विमानतळाच्या उत्कृष्ट सेवा आणि सुविधांसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर 113वा प्रश्न आहे, बर्ड फ्लूचे ताजे प्रकरण कोणत्या राज्यात नोंदवले गेलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ओडिशा या राज्यामध्ये नोंदवले गेले आहे. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. ओडिशातील बर्ड फ्लूचे ताजे प्रकरण पाहून घेऊयात. तर ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील पिपिली शहरातील एका पोल्ट्री फार्म मधून बर्ड फ्लूची ताजी केस समोर आलेली आहे. लक्षात ठेवा. तर पोल्ट्री फार्म मध्ये कोंबड्यांचा सामूहिक मृत्यू झाल्याच्या अहवालानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी संक्रमित कोंबडींचे शव चाचणीसाठी पाठवले, ज्याने पक्ष्यांच्या शवांमध्ये H5N1 विषाणूच्या उपस्थितीची पुष्टी केलेली आहे. तर ओडिशाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल रघुबर दास आहेत आणि राष्ट्रीय उद्यान भितरकणिका आणि सिमलीपाल. लक्षात ठेवा. आणि लेक आहे चिल्का तलाव. ठीक आहे. यानंतर 114वा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणत्या शहरात GST भवनाचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, उदयपूर या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? उदयपूर या शहरामध्ये. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच राजस्थानमधील उदयपूर येथे GST भवनाचे उद्घाटन केलेले आहे. तर यावेळी त्यांनी कस्टम ऑपरेशनसाठी एक हँडहेल्ड उपकरण आईस्टॅप 2.0 लॉन्च केले आहे. लक्षात ठेवा. तर 115वा प्रश्न आहे, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमंजारो गाठणारा आशियातील सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तेगबीर सिंह बनलेला आहे. कोण बनलेला आहे? तेगबीर सिंह. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर वयाच्या 5व्या वर्षी तेगबीर सिंगने किलिमंजारो पर्वतावर चढाई करणारा आशियातील सर्वात तरुण व्यक्ती होण्याचा विलक्षण पराक्रम केलेला आहे. तर किलिमंजारो आफ्रिकेतील सर्वात खालचा पर्वत टांझानियामध्ये आहे आणि त्याची उंची 19,340 फूट म्हणजेच 5,895 मीटर आहे. तर प्रश्न 116वा पाहून घेऊयात. जागतिक जल सप्ताह 2024 कधी आणि केव्हा आयोजित केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान. कधी? तर 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट 25 ते 29 ऑगस्ट 2024 दरम्यान जागतिक जल सप्ताह 2024 चे आयोजन करत आहे. तर जागतिक जल सप्ताह ही जगातील जल समस्यांवरील प्रमुख परिषद आहे, जी 1991 पासून दरवर्षी आयोजित केली जाते. तर यानंतर 117वा प्रश्न आहे, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बी श्रीनिवासन यांची. कोणाची? बी श्रीनिवासन यांची. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. बिहार केडरच्या 1992 बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी बी श्रीनिवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच
NSG चे महासंचालक म्हणजेच DG म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नलिन प्रभात जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष महासंचालक पदावरून पायउतार झाल्यानंतर श्रीनिवासन हे पद स्वीकारतील. लक्षात ठेवा. तर कार्मिक मंत्रालयानुसार NSG DG म्हणून त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2027 पर्यंत राहील. लक्षात ठेवा. यानंतर 118वा प्रश्न आहे, ICC चे अध्यक्ष बनणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जय शहा बनलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कोण बनलेली आहे? जय शहा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर ICC चा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. लक्षात ठेवा, स्थापना 1909 मध्ये झालेली आहे. मुख्यालय आहे दुबईमध्ये आणि ICC स्वातंत्र्य अध्यक्षाचा कार्यकाळ देखील पाहून घेऊयात आपण. तर 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 3 टर्मसाठी ICC चा स्वातंत्र्य अध्यक्ष म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड केली जाते. तर यानंतर प्रश्न आहे 119वा, तर कोणत्या योजनेला 28 ऑगस्ट 2024 रोजी 10 वर्ष पूर्ण झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, प्रधानमंत्री जनधन योजनेला. कोणत्या योजनेला? प्रधानमंत्री जनधन योजनेला. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेश कार्यक्रम असलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला 28 ऑगस्ट 2024 रोजी 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर प्रधानमंत्री जनधन योजना भारत सरकारने 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू केली होती, ज्याचा उद्देश प्रत्येक बँकिंग नसलेल्या प्रौढ व्यक्तीला सर्वाधिक बँकिंग सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे. लक्षात ठेवा. यानंतर 120वा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या अंतराळ पर्यटकाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, गोपीचंद थोटाकुरा आहे. काय आहे? गोपीचंद थोटाकुरा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. भारताचे पहिले नागरी अंतराळ पर्यटक गोपीचंद थोटाकुरा यांचे 26 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीत परतल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. लक्षात ठेवा. तर अमेझॉनचे जे बेझोस यांनी स्थापन केलेल्या ब्लू ओरिजिन्स न्यू शेपर्ड्स 25 म्हणजे NS-25 मिशन मध्ये थोटाकुरा सामील झालेला होता. तर राकेश शर्माच्या 1984च्या मिशन नंतर अंतराळात प्रवास करणारा दुसरा भारतीय नागरिक बनून इतिहास रचलेला आहे. तर त्यांचा प्रवास सुमारे 10 मिनिटे चालला तर जास्तीत जास्त 105 किलोमीटर उंचीवर पोहोचलेला आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर प्रश्न आहे 121वा, तर राष्ट्रीय क्रीडा दिन नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 29 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलेला आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. तर महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे जयंती स्मरणार्थ दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. तर ध्यानचंद यांचा जन्म 1905 मध्ये झाला आणि ते त्यांच्या जादुई हॉकी कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहून घेऊयात 122वा, तर अलीकडेच ADB ने आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याला 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्याचा दावा केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र या राज्याला. कोणत्या राज्याला? महाराष्ट्र या राज्याला. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. आशियाई विकास बँकेने म्हणजेच ADB ने महाराष्ट्रात दर्जेदार आणि स्वस्त आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी $500 दशलक्ष कर्ज पॅकेज दिलेले आहे. तर महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राजधानी आहे मुंबई, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात मित्रांनो आपण. राष्ट्रीय उद्याने आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर प्रश्न आहे 123वा, तर कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18 वरून 21 वर्ष केलेले आहे? लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हिमाचल प्रदेशच्या सरकारने. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी लग्नाचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करण्यात आलेले आहे. तर 27 ऑगस्ट 2024 रोजी हिमाचल प्रदेश राज्य विधानसभेने किमान वय वाढवण्यासाठी विधेयक मंजूर केलेले आहे. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या मते अशा प्रकारचा पुढाकार घेणारे हिमाचल प्रदेश पहिले राज्य ठरलेले आहे. तर बालविवाह प्रतिबंध हिमाचल प्रदेश सुधारणा विधेयक 2024 आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलेले आहे. तर या विधेयकाने बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 मध्ये सुधारणा केलेली आहे. लक्षात ठेवा. तर हिमाचल प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा
मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? शिवप्रताप शुक्ला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 124वा प्रश्न आहे, 61व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कार्तिक व्यंकट रमण बनलेला आहे. कोण बनलेला आहे? कार्तिक व्यंकट रमण. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. कार्तिक व्यंकट रमणने 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे. तर यानंतर मित्रांनो 125वा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न घेतोय आपण. गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज सुरू केलेले आहे. तर त्याचे नाव काय आहे? योग्य उत्तर समुद्र प्रताप आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, काय नाव आहे? समुद्र प्रताप. ठीक आहे. त्यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. गोवा शिपयार्डने भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप लॉन्च केलेले आहे. तर भारतीय तटरक्षक दलासाठी भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप गोवा शिपयार्ड लिमिटेड GSL द्वारे डिझाईन आणि बांधले गेलेले आहे. तर प्रदूषण नियंत्रण वाहिन्यांची रचना आणि निर्मिती स्वदेशी पद्धतीने करण्याची ही पहिलीच वेळ आहे. लक्षात ठेवा. तर भारतीय तटरक्षक दलासाठी म्हणजेच ICG 2 प्रदूषण नियंत्रण जहाजे देखील गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे बांधली जात आहेत. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न या महिन्यातील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्नाकडे वळूयात. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत 2 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.